नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यामध्ये होत असताना वडगाव नगरपंचायतची निवडणूक देखील आता हो घातलेली आहे। या निवडणुकीसाठी आजपर्यंत एकाही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये। याचं कारण वडगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर आघाडीतील पक्ष असतील, या कुठल्याही पक्षाकडून अद्यापपर्यंत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाहीये, ना कुठल्या उमेदवारांची यादी समोर आलेली आहे। या संदर्भात किंवा या बाबतीत जेव्हा सर्व घडामोडी घडत आहेत त्या बाबतीत आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे या ठिकाणचे प्रमुख आहेत आणि युवक अध्यक्ष आहेत तालुक्याचे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। विशालजी, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये। भारतीय जनता पार्टी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष या पक्षांकडनं त्यांच्या उमेदवारांच्या याद्या तर समोर आलेल्या नाही आहेत, मात्र त्यासोबतच तुमच्या पक्षाकडनं देखील यादी समोर आलेली नाही। नेमकं तुमच्या पक्षामध्ये काय चालू आहे? आज या ठिकाणी मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना गेल्या अनेक दिवसापासून युती, महायुती, आघाडी ह्या चर्चा चालू असताना नुकतेच पत्रकार परिषदेमध्ये मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी इतर मित्रपक्षांना आघाडीसाठी साथ दिली व त्याला आम्ही प्रतिसाद देत आज आम्ही या ठिकाणी काल मी स्वतः गणेशजी खांडगे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे, त्यांना मी या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून त्यांना आमच्या प्रस्ताव दिलेला आहे की मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यातील लोणावळा, तळगाव, वडगाव आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात हा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। आणि अतुलजी राऊत, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी व तालुका अध्यक्ष दत्तात्रय अण्णा पडवळ यांच्या सूचनेनुसार लोणावळ्याच्या शहराध्यक्ष असतील, वडगावचे असतील, तळगावचे दत्ता अण्णाच निर्णय घेणार आहेत त्या आणि जिल्हा परिषदेचे। त्यामुळं वडगावचा निर्णय अतुलजी राऊत, सोमनाथजी दोंगडे आणि मी स्वतः आम्ही आमच्या पातळीवर हा निर्णय घेऊन आम्ही वडगावमध्ये आघाडी करण्यासाठी वडगावच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे येऊन आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या मागणीनुसार किंवा केलेल्या त्यांनी प्रतिसादाला आम्ही साथ देत या ठिकाणी आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे। आणि त्याबद्दल गणेशजी खांडगे यांच्या संघ आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे। आम्हाला आशा आहे की ते आमच्या या ठिकाणी या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचा विचार करतील सोबत घेण्यासाठी। खरं तर विशालजी, तुम्ही म्हणताय की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे अजितदादांच्या पक्षाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, गणेश खांडगे यांच्याकडे तो प्रस्ताव दिलेला आहे। अशी चर्चा आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी समोर येईल। तुम्ही म्हणताय की तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळालेला आहे। मग कुठला काही फॉर्म्युला तुमच्यापर्यंत आला आहे का, किंवा तशा पद्धतीची काही चर्चा किंवा तुम्ही त्यांच्यापुढे काही फॉर्म्युला ठेवला आहे का? नाही, अद्याप तशी अशी कुठली चर्चा झालेली नाही आहे। फक्त आम्ही पत्र दिलेलं आहे प्रस्तावाचं। त्या संदर्भात अध्यक्ष गणेशजी खांडगे यांच्या संघ फोनवर चर्चा झाली होती। ते काल प्रेस कॉन्फरन्समध्ये असल्यामुळं चर्चा होऊ शकली नाही। तर आज आम्हाला निरोप येईल अशी आशा आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांचा निरोप आल्यानंतर पुढचं व्यूहरचना आम्ही करणार आहे। तुमच्याकडनं त्यांना प्रस्ताव गेलेला आहे, तुम्ही तुमचा फॉर्म्युला प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे, त्यांनी तुम्हाला त्याच्या पद्धतीचं उत्तर द्यायचं काही आश्वासन दिले किंवा काय? त्याबद्दल आम्ही या ठिकाणी जी मागणी केलेली आहे, ज्या ठिकाणी जे आमचे सक्षम उमेदवार आहे त्याच्यासाठी जे प्रभागाची आम्ही मागणी केलेली आहे व बाकीच्या ठिकाणची जी चर्चा झाली त्या संदर्भात ते आज सकारात्मक आमच्या संघ चर्चा करतील अशी आशा आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की एकीकडे तळेगाव दाभाडे शहरामध्ये युतीची घोषणा करण्यात आली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, मात्र तिथं युतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला। उर्वरित उमेदवारांच्या बद्दलची कुठलाही फॉर्म्युला अधिकृतरित्या समोर आला नाही, राष्ट्रवादीकडनं आला पण भाजपकडनं आलेला नाही। लोणावळ्यामध्ये आपण पाहिलं की लोणावळ्यात युती होईल अशा पद्धतीची अपेक्षा होती, पण काल भाजपच्याकडनं ती युती धुडकावण्यात आली किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ती धुडकावली होती। वडगावच्या बाबतीत अजून कुठल्याही पक्षाने आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही, मात्र याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक गट राहिलेला पूर्वीचा, जो की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आहे, त्या पक्षाकडनं मात्र आपल्या समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हाक देण्यात आलेली आहे। आणि त्या हाकेला उत्तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काय मिळतं हे पाहावं लागेल, कारण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सकारात्मक असा प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। आज खरं तर राष्ट्रवादीची यादी येईल अशा पद्धतीची एक चर्चा आहे, मात्र यामध्ये यांच्या पक्षाला म्हणजे शरदचंद्र पवार पक्ष यांच्या राष्ट्रवादीला काही स्थान मिळतं का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। दैनिक मावळसाठी विशाल कुंभार, वडगाव मावळ।